आता काय म्हटलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये, रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड, रेशो फार महत्वाचा आहे. रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ऑफ द करंट कॅरिंग लूप अँड मॅग्नेटिक मोमेंट इज एक्स. हे स्टँडर्ड नाहीये. आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. कशाचा? पहिल्यांदा फॉर्म्युला एक्स चा डेव्हलप करा. एक्स रेशो कशाचा आहे? मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ऑफ करंट कॅरिंग लूप में BC at center and magnetic moment M. बरोबर? इज इट राईट? आता बीसीचा फॉर्म्युला काय? काय फॉर्म्युला बीसीचा सर्कलचा? म्यू नॉट बाय 2 बरोबर इंटू I बाय इट्स रेडियस R. आणि एनचा फॉर्म्युला काय? मॅग्नेटिक मोमेंटचा. एनचा फॉर्म्युला, मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय? करंट इंटू एरिया म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट. झालं का नाही? करंट इंटू एरिया ऑफ लूप म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट. फॉर्म्युला माहित पाहिजे का नाही गो? हा. मग बघा हे आय गेट कॅन्सल, राईट. मग अल्टिमेटली काय आलं? म्यू नॉट बाय 2R इंटू एरिया ऑफ लूप. काय येणार आता? एरिया ऑफ लूप बाय R स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला एक्सचा. इज इट राईट? बस एक्सचा एक्झॅक्ट फॉर्म्युला. आता मी रिलेशन म्हणतो. बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे न्यू केसला. न्यू केसला काय आहे? बोथ करंट अँड रेडियस आर डबल्ड. मग हे रिलेशन अलग अलग आहे नाही. रिलेशन इन टर्म ऑफ म्यू नॉट अँड 2R आहे म्हणजे करंट लागतच नाही. As x is inversely proportional to what? R cube. 2 क्यूब किती येणार? 8. म्हणजे 8 मध्ये आन्सर यायला पाहिजे x बाय 8. अंडरस्टूड? इथून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं. गेटिंग एव्हरीवन? म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म्युला नव्हता. आपल्याला रेशो फाइंड केला आपण आणि बघितलं काय? बघितलं की ह्यामध्ये दिलंय सेकंड केसला करंट अँड रेडियस डबल अँड रेशो विल बी. मग आता मी सॉल्व्ह करतो. तर ज्यावेळी रेशो एक्स होता त्यावेळी रेडियस किती होती? R. रेशो x1 फाइंड करायचा आहे ज्यावेळी रेडियस R1 किती आहे? 2R. बरोबर. मग रिलेशन x1 बाय x, इनवर्स रिलेशन R बाय R1. इज इट राईट? इनवर्स रिलेशन आहे की नाही? R क्यूब होल ब्रॅकेट क्यूब. का? कारण आपल्याला माहित आहे एक्स हा रेशो पर्टिक्युलर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? R क्यूब. म्हणून क्यूब. ओके. x1 बाय x. R किती आहे? R. ओके. इट इज 2R चा क्यूब. R गेट कॅन्सल. as x1 is 2 क्यूब किती? 8. It is x by 8. अंडरस्टूड? एस कुठं मिस्टेक झाली ती का आलं? गेटिंग एव्हरीवन? एस प्रॉब्लेम सगळ्यांना लक्षात आला? तर मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण बेसिक काय केलं? एक्स आणि एक्सचा फॉर्म्युला डिराईव्ह केला पहिल्यांदा. ओके. गो फॉर 6 झाला. 6 गावा असेल. किती राहिला प्रॉब्लेम?